तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. तर चला पाहूयात. पहा क्वेश्चन काय आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्वचं इक्वेशन दिलेले आहे आपल्याला आणि टँजंट एक्स ॲक्सिसला पॅरलर आहे. तर आपल्याला त्या टँजंटसाठीचे इक्वेशन्स फाइंड करायचे आहेत, म्हणजे एकपेक्षा जास्त असू शकतात. तर आपण आता याचा आन्सर पाहूयात. कर्वचं इक्वेशन काय दिले, x² + y² - 2x - 4y + 1 = 0. तर पहिल्यांदा आपण याला डिफरन्शिएट करून घेऊयात. डिफरन्शिएट केल्यावर काय येईल, 2x + 2y dy/dx -2 - 4 dy/dx + 0 = 0. बरोबर आहे. आता dy/dx सोबतच्या टर्म आपण इकडे पाठवू. तर इकडे काय राहील, 2x - 2 = -2y dy/dx -2y dy/dx आणि हे -4 इकडे आल्यावर होईल +4 dy/dx. आता हे पहा, इथे काय राहील, 2x - 2 = याच्यामध्ये कॉमन dy/dx कॉमन निघेल आणि आत काय राहील, 4 - 2y dy/dx. आपल्याला dy/dx पाहिजेत म्हणून या 4 - 2yला इकडे पाठवून देऊ. तर dy/dx = काय होईल, 2x - 2 / 4 - 2y. तर याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, टँजंट इज पॅरलर टू एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिस तर आपल्याला माहीत आहे, एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असतो, 0. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस = 0. म्हणून टँजंटचा पण स्लोप काय होईल, 0, कारण की टँजंट एक्स ॲक्सिसला पॅरलर आहे त्याच्यामुळे. आणि मग आता आपण टँजंटच्या स्लोपला dy/dx = 0 लिहू शकतो. याला इक्वेशन नंबर 2 द्या. आणि आता इक्वेशन नंबर 1 आणि 2ला इक्वेट करा. म्हणजेच 2x - 2 / 4 - 2y = 0 फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. तर हे पहा, हे डिवाईडमध्ये इकडे पाठवले मल्टिप्लिकेशनमध्ये होईल आणि 0ला जर मल्टिप्लाय केलं यानं तर 0च येईल. म्हणजे 2x - 2 = 0. तर एक्सची किंमत काय येईल, 2/2 म्हणजे x = 1 येईल. बरोबर. तर आता पुट x = 1 इन इक्वेशन ऑफ कर्वच्या इक्वेशनमध्ये जर आपण 1 ठेवला तर आपल्याला टँजंटसाठीचे दोन्ही इक्वेशन मिळून जातील. तर पहा कर्वचं इक्वेशन काय आहे, x² + y² - 2x - 4y + 1 = 0. तर एक्सच्या ऐवजी 1 ठेवायचा. तर इथे येईल 1² + y² - 2 × 1 - 4y + 1 = 0. 1² 1 + y², 2 × 1 -2 - 4y + 1 = 0. आता हे +1 आणि हे +1 काय होईल, प्लसचा 2 + y² -2 - 4y = 0. हे +2 आणि -2 कॅन्सल होऊन जाईल. तर काय राहील, y² - 4y = 0. तर आता इथं या दोघांमध्ये y कॉमन घ्यायचं आणि मग इथे राहील y - 4 = 0. जर दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 येत असेल, याचा अर्थ त्या दोन्हीपैकी एक टर्म 0 असणार. म्हणून आपण y = 0 लिहू शकतो और y - 4 पण 0 लिहू शकतो. तर y = 0 ही एक किंमत आली आणि y = 4 हे एक आलं. तर हे आहेत दोन टँजंटचे इक्वेशन्स. तर आता आपण पाहू समोरला क्वेश्चन. तर पहा, 5वा क्वेश्चन काय दिलेला आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे आणि नॉर्मल आपली पॅरलर आहे या ॲक्सिसला, म्हणजे या लाईनला x + 3y = 4. तर सर्वात पहिल्यांदा कर्वचं इक्वेशन काय आहे लिहून घ्या. 3x² - y² = 8. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येईल, 3x² डिफरन्शिएशन येईल 6x - 2y dy/dx = 0. dy/dx हे -2y dy/dx = -6x. तर आता 2yला इकडे पाठवून द्या. dy/dx =
6x/2y. आता हे मायनस दोन्ही मायनस असल्यामुळं प्लस होऊन जाईल. 2 1 जा 2, 2 3 जा 6. तर dy/dx इज इक्वल टू 3x/y येईल. बरोबर आहे. याला इक्वेशन नंबर 1. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिले आहे, नॉर्मल नाही का पॅरलल आहे या लाईनला. म्हणजे आपल्याला अगोदर त्या नॉर्मल पॅरलल टू लाईन, तर मग लाईनचा स्लोप काढावा लागेल. स्लोप ऑफ लाईन काय येईल, स्लोप ऑफ लाईन येईल, लाईनचं इक्वेशन काय आहे, x + 3y इज इक्वल टू 4. आणि स्लोपचा फॉर्म्युला काय असते, -a/b म्हणजेच -1/3 हा येईल स्लोप ऑफ लाईन. आणि नॉर्मल आपल्या लाईनला पॅरलल आहे म्हणून स्लोप ऑफ नॉर्मल काय येईल, स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1/3 येईल. पण आपल्याला इथे नॉर्मलचा स्लोप पाहिजे नाही, आपल्याला टँजंटचा स्लोप पाहिजे, कारण dy/dx काय असतो, टँजंटचा स्लोप. पण आपल्याला हे माहीत आहे की नॉर्मल टँजंटला परपेंडिक्युलर असते. मग इथे लिहून घ्या, टँजंट परपेंडिक्युलर टू नॉर्मल. म्हणून मग टँजंटचा स्लोप काय येईल, स्लोप ऑफ टँजंट येईल, टँजंट इज इक्वल टू 3 येईल. कारण नॉर्मलचा स्लोप -1/3 आहे म्हणून टँजंटचा स्लोप 3 येईल. आता आपल्याला नॉर्मलचा आणि टँजंटचा स्लोप माहीत आहे आणि dy/dx पण माहिती आहे. dy/dx काय आहे, 3x/y इज इक्वल टू टँजंटचा स्लोप 3. ला इक्वेट जर केलं तर 3 3 कॅन्सल, म्हणजेच x इज इक्वल टू y येईल आपल्याजवळ. बरोबर आहे. तर मग आता टँजंटचं कर्वचं इक्वेशन काय आहे दिलेलं पाहून घ्या अगोदर. कर्वचं इक्वेशन आहे 3x² -y² इज इक्वल टू 8. तर मग आता या इक्वेशनमध्ये x इज इक्वल टू y ठेवा किंवा y इज इक्वल टू x ठेवा, काही जमते. तर आपण y इज इक्वल टू x ठेवता, पुट y इज इक्वल टू x इन इक्वेशन ऑफ कर्व. कर्वच्या इक्वेशनमध्ये y इज इक्वल टू x जर ठेवलं तर हे काय होईल, 3x² -x² इज इक्वल टू 8. 3x² मधून जर 1x² गेलं तर 2x² इज इक्वल टू 8. आणि x इज इक्वल टू x² इज इक्वल टू 8/2 म्हणजेच x² इज इक्वल टू 4 येईल. आणि दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर x इज इक्वल टू येईल +or -2 येईल. बरोबर आहे, +or-2 येईल. आणि आपल्याला माहिती आहे x इज इक्वल टू y, म्हणजे जर x इज इक्वल टू 2 असेल तर मग y इज इक्वल टू पण 2 असणार. आणि जर x इज इक्वल टू -2 असेल तर y इज इक्वल टू -2 असणार. तर आपल्याला 2 पॉईंट माहीत झालेले आहेत. तर या 2 पॉईंटवर आपल्याला नॉर्मलसाठीचं इक्वेशन काढायचं आहे. तर मग लिहा, इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असते, y - y1 इज इक्वल टू m' ऑफ x - x1 असते. बरोबर आहे. तर आपल्याला m' माहिती आहे, स्लोप ऑफ नॉर्मल -1/3 आहे. तर मग किमती ठेवतो आता. y - y1 अगोदर हे घेऊ, 2 इज इक्वल टू -1/3 x - y जर 2 असेल तर मग x पण 2 असणार. बरोबर. आता 3ला इकडे पाठवायचं, 3y - 6 इज इक्वल टू -x + 2. बरोबर. -xला इकडे घेऊन या, तर हा होईल x + 3y - 6 - 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच x + 3y - 8 इज इक्वल टू 0. हे एक आलं आपलं इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता 2 इक्वेशन आहेत, एक प्लसच्या किमतीसाठी आणि एक मायनसच्या. आता मायनसच्या किमतीसाठी जर टाकू तर किमती ठेवा, y मायनस, आता इथे yची किंमत -2 घ्यायची, मग हे मायनसचा होईल +2 इज इक्वल टू -1/3 x. इथे पण मायनसचा प्लस होईल. बरोबर. तर हे 3ला इकडं पाठवलं, 3y + 6 इज इक्वल टू -x - 2. बरोबर आहे. याला इकडे घेऊन या, x + 3y + 6 + 2 इज इक्वल टू 0. तर फायनली इक्वेशन येईल x + 3y + 8 इज इक्वल टू 0. तर हे झालं आपलं अनदर इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर हे 2 आहेत इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर आता पाहणार होतो आपण क्वेश्चन नंबर 6. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर चला आता आपण पाहूत क्वेश्चन नंबर 6 काय आहे. इफ लाईन
y इज इक्वल टू 4x मायनस 5 टचेस द कर्व. म्हणजे y इज इक्वल टू 4x मायनस 5 ही जी लाईन आहे कर्वला टच करायली, म्हणजेच ही टँजंट आहे आणि हे टँजंटचं इक्वेशन आहे. कुठं त्या कर्वचं इक्वेशन काय आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी ॲट पॉईंट 2,3 आणि आपल्याला x1 आणि y1ची व्हॅल्यू पण किमती पण दिलेली आहेत. आपल्याला काय काढायचं आहे, ए आणि बीची किंमत काढायची. तर अगोदर इक्वेशन ऑफ कर्व काय आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स क्यूब प्लस बी. याला डिफरन्शिएट करून घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएशन काय, वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन येईल 2y dy/dx इज इक्वल टू ए एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन येईल 3ax स्क्वेअर प्लस बी कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून डिफरन्शिएशन येईल 0. बरोबर आहे. तर आता हे पहा, dy/dx इज इक्वल टू 3a स्क्वेअर बाय 2y आलं ना. तर आता आपल्याला स्लोप ऑफ dy/dx x1, y1ची किंमत आपल्याला दिलेली आहे 2,3 इज इक्वल टू 3a स्क्वेअर एक्सची किंमत काय आहे 2/2 इंटू वायची किंमत आहे 3 इज इक्वल टू, याला जर सॉल्व केलं तर येईल 6a स्क्वेअर बाय 6 कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजेच dy/dx इज इक्वल टू a स्क्वेअर येईल. सॉरी, इथे थोडीशी मिस्टेक झाली, तर आपण पुन्हा लिहूया. dy/dx ॲट 2,3 बरोबर आहे. तर आपल्याला काय मिळाली आहे किंमत 3ax स्क्वेअर अपॉन 2y बरोबर. 3axची किंमत आहे 2चा स्क्वेअर 2 इंटू 3, तर हे 3 कॅन्सल होऊन जाईल आणि हे dy/dx ॲट 2,3 इज इक्वल टू येईल, आता 2चा स्क्वेअर 4/2 2 म्हणजे 2 याला द इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये स्लोप टँजंटचा पण स्लोप काढण्याला लागेल. आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट काय आहे, y इज इक्वल टू 4x मायनस 5. तर आपण ये y इज इक्वल टू 4x तर याला बरोबर फॉर्ममध्ये लिहून घेऊ. तर हे होईल 4x मायनस y मायनस 5 इज इक्वल टू 0. तर याच्यावरून आपण स्लोप ऑफ टँजंट काढू शकतो. स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू मायनस a/b मायनस 4b मायनस 1 इज इक्वल टू 4. हा झाला स्लोप ऑफ टँजंट. तर आता या दोघांना इक्वेट करा, म्हणजेच 2a इज इक्वल टू 4. तर a इज इक्वल टू येईल 2. तर आपल्याला एची किंमत मिळालेली आहे. तर याचप्रमाणे आपण आता बीची किंमत पण काढू शकतो. तर बीची किंमत काढण्यासाठी पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन ऑफ कर्वच्या इक्वेशनमध्ये एची किंमत 2 इज इक्वल टू a इज इक्वल टू 2 ठेवून द्या. तर कर्वचं इक्वेशन काय आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस बी बरोबर. तर आता वायची किंमत काय आहे 3चा स्क्वेअर इज इक्वल टू एची किंमत 2 इंटू एक्सची किंमत 2चा क्यूब प्लस बी. 3चा स्क्वेअर काय होईल 9 इज इक्वल टू 2चा क्यूब 8 आणि 8 2 16 प्लस बी. आता हे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजेच बी इज इक्वल टू 9 मायनस 16 आपण लिहू शकतो. तर बी इज इक्वल टू फायनली येईल मायनस 9 मायनस 16 मायनस 7. तर फायनली आपल्याला एची किंमत मिळालेली आहे 2 आणि बीची किंमत मिळालेली आहे -7. तर आपलं हे आपण क्वेश्चन सॉल्व झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.